नमस्कार. तुम्ही पाहत आहात आई अँड बेबी केअर मराठी, ज्याच्यामध्ये आपण हेल्दी प्रेग्नन्सी विषयी जाणून घेणार आहोत, ते पण मराठीमध्ये. आज आपण खूप सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. प्रेग्नन्सी म्हणजे काय, ती कशी होते आणि यात काय बदल होतात. हा व्हिडिओ आहे खास पहिल्यांदा गर्भवती असणाऱ्या महिलांसाठी किंवा मातांसाठी. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. प्रेग्नन्सी म्हणजे काय? प्रेग्नन्सी म्हणजे आईच्या पोटात बाळाची वाढ होण्याचा संपूर्ण काळ. जेव्हा गर्भ तयार होतो तेव्हा तो गर्भाशयात सुरक्षितपणे वाढू लागतो आणि साधारण 9 महिन्यांचा हा प्रवास चालतो. प्रेग्नन्सी कशी होते? आईकडून अंड म्हणजेच एग आणि बाबांकडून स्पर्म हे दोन्ही एकत्र येतात आणि त्यातून गर्भ तयार होतो. हा गर्भ हळूहळू बाळाच्या रूपात वाढतो. प्रेग्नन्सी किती महिन्यांची असते? याचा एकूण कालावधी असतो 9 महिने किंवा 40 आठवडे. त्याचे 3 टप्पे पाडले जातात. पहिलं असतं ते फर्स्ट ट्रिमिस्टर, दुसरा सेकंड ट्रिमिस्टर आणि तिसरा थर्ड ट्रिमिस्टर. म्हणजेच 3 ट्रिमिस्टर मध्ये हे विभागलं जातं. पहिल्यामध्ये पहिल्या ते तिसरा म्हणजे 1 ते 3 महिन्यांचा काळ येतो. त्यामध्ये तुम्हाला उलटी, मळमळ, थकवा, शरीर बदल हे सर्व जाणवू शकते. त्यानंतरचे येतं ते म्हणजे 4 ते 6 महिन्यांचा काळ किंवा 4था ते 6वा महिना. यामध्ये बाळाची चांगली वाढ होऊ लागते आणि आईला पहिल्यापेक्षा बरं वाटू लागतं. त्यानंतर येतो तो म्हणजे थर्ड ट्रिमेस्टर म्हणजेच 7 ते 9 महिन्यांचा काळ. याच्यामध्ये पोटाचा घेर वाढत जातो, बाळ हालचाल करायला लागतं आणि आपल्याला शेवटी डिलिव्हरीची तयारी करावी लागते. प्रेग्नन्सीमध्ये शरीरात होणारे बदल. प्रेग्नन्सीमध्ये सुरुवातीला तुम्हाला उलटी, मळमळ, थकवा ह्या गोष्टी जाणवू शकतात. त्यानंतर तुमचे पाय सुजू शकतात, पाठदुखी ही तर होतेच आणि मूड स्विंग्स म्हणजे तुमच्या जे काय मूड असतील ते बदलत राहतात किंवा कधी तुम्ही हसता, कधी तुम्ही रडता, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही खूप मनावर घेता. हे सगळे बदल सामान्य आहेत. तर यामध्ये तुम्ही काय काळजी घ्या? पहिलं असणार आहे ते म्हणजे पोषक आहार घ्यायचा. दुसरा, भरपूर पाणी प्यायचं आहे. तिसरा, विश्रांती घ्यायची आहे. जास्त दगदग टाळायची किंवा अतिश्रमाची कामं तुम्ही टाळायची आहेत. चौथा, ताणतणाव टाळायचा आहे. कुणाशी भांडण, कुणाशी वाद, म्हणजे काही गोष्टी सोडून द्यायला शिकायच्या आहेत. आणि त्यानंतर डॉक्टरांचा सल्ला नियमितपणे घ्यायचा आहे. तर डॉक्टरांकडे जायचं कधी? पहिला, ज्यावेळी तुमची पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी टेस्ट येते त्यानंतर लगेच तुम्ही डॉक्टरांची भेट घ्यायची आहे. किंवा ज्यावेळी तुमच्या जास्त पोटात दुखतं किंवा जास्त त्रास व्हायला चालू होतो त्यावेळी तुम्ही डॉक्टरांशी भेटायचं आहे. रक्तस्राव होत असेल अचानकपणे किंवा खूप चक्कर येत असेल तर अशा वेळी उशीर न करता लगेचच डॉक्टरांची भेट घेणं गरजेचं आहे. ही माहिती फक्त जनरल अवेअरनेससाठी आहे. कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.